हॅलो मनू. हा ताई बोल. घरी आहेस? हो निघतेच आहे आता. का ग? अगं काही नाही, त्या दिवशी माझं जे गिफ्ट राहिलंय ते प्लीज घेऊन येशील का? ऍक्च्युली मी तिथेच येणार आहे आता. इथे कशाला? तू इकडे राहणार वगैरे आहेस की काय? नाही म्हणजे तू ऍक्च्युली मला न सांगता तू प्लॅन बनवूही शकतेस. व्हॉट रबिश ताई, मी अशी कशी येईन? तू काहीही काय बोलतीयस? अगं मग कशाला येतेस तू इकडे मनू? आजीने तुमच्या आजीसाठी 2 प्रकारचे घरगुती ज्यूस बनवलेत, तेच द्यायला येणार होते. ओ सॉरी. ओके. तुझं गिफ्टही घेऊन येते. बरं झालं वेळेत फोन केलास. थँक्यू. बाय द वे, द गिफ्ट वॉज रिअली नाईस ना? आय ॲब्सोल्युटली लव्ह द गिफ्ट. सरप्राइजेस कुणालाही आवडतातच ना. अँड इट वॉज अ लवली सरप्राईज फॉर यू, है ना? यू नो मनू, द बेस्ट पार्ट अबाउट द सरप्राईज, मला जे डेस्परेटली हवं होतं ना तेच तू विक्रांतला सांगितलं. म्हणूनच ते एवढं चांगलं सरप्राईज मिळालंय मला. कम ऑन ताई, असं काय बोलतीयस? अगं मी त्यांना सांगितलं कारण त्यांनी मला विचारलं. इजंट दॅट इम्पॉर्टंट? तुला काय आवडतं किंवा काय आवडेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तेच तर आहे ना मनू, विक्रांतला अजून हे सगळं कळत नाहीये. खरं तर विक्रांतने मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केला. एनिवे, मी ताई आता परत तू म्हणशील की मला अक्कल शिकवू नकोस. विक्रांतना ते मला का विचारावं लागलं याचा विचार कर ना तू. प्रत्येक वेळी दुसऱ्यांना दोष देऊन मोकळं होण्यात अर्थ नाहीये ताई. आपण कसे वागतो ना त्यावर दुसऱ्याची रिॲक्शन अवलंबून असते. म्हणू इनफ. ओके, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. गिफ्ट घेऊन ये. हो आणते मी. बाय. आई आई. काय रे अथर्व, माझं डोकं अतिशय दुखतंय रे. आई उठ ना. काय हवंय? काय झालं? अगं आई, माझं सायन्सचं प्रोजेक्ट राहिलंय, मी अजून सुरू पण नाही केलं. आणि रोहन आणि मल्हारचं तर पूर्ण पण झालं. काय रे अथर्व, अशा लास्ट मोमेंटला कसं काय सांगता रे तुम्ही गोष्टी? अख्खी दिवाळी टाइमपास केला, मजा केली आणि आता सांगतोय असं शेवटच्या क्षणी? काय करायचं मी, तू सांग मला. आई माझे मार्क्स जातील ग आणि सर मला ओरडतील. सरांनी सांगितलं होतं जर प्रोजेक्ट वेळेवर दिलं तरच त्यांना स्पेशल क्रेडिट मिळतील. आणि रोहनच्या पप्पांनी तर त्याला मदत पण केलेली. एक काम कर, तुझ्या पप्पांना जाऊन सांग. जा जा. पण बाबा तर आर्यनला घेऊन स्विमिंगच्या क्लाससाठी चौकशी करायला गेले आणि ते जातील त्यांच्या क्लासेसला. अथर्व, मग दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांग. माझ्या डोक्यावरची भुणभुण नको करून, माझं खरंच खूप डोकं दुखतं राजा. दुसऱ्याला कोणाला आई? अथर्व, स्वतःची कामं आणि स्वतःचे प्रोजेक्ट्स हे स्वतः कधी करायला शिकणार आहात तुम्ही दोघं? तू म्हणते तर जातो. वहिनी, मला एक हेल्प करशील? काय? मला एक प्रोजेक्ट बनवायचंय आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. ओके. आणि माझी खूप मार्क कमी होतील. मला खूपच टेन्शन आलंय आणि घरात कोणीच मदत नाही करत आहे. अथर्व, शांत होशील आणि पटकन सांगशील काय हेल्प हवी? मला सोलार इलेक्ट्रिसिटीवर एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. ओके. माझ्याकडे एक फाईल आहे, त्याच्यात सगळी माहिती दिली. ती आणू? एक मिनिट, मला प्रोजेक्ट करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. प्लीज. मला वाटलंच होतं. एक मिनिट, काय बोललास तू? नाही काही नाही. अथर्व, काय युवराज, आज आज एकटेच कसे काय? ते धाकटं कुठं आहे? आजोबा तुम्ही मला मदत कराल?
अरे का नाही, मी कोणालाही कुठल्याही कामासाठी मदत करायला नेहमीच तयार असतो. बोल, काय मदत पाहिजे तुला? मला एक प्रोजेक्ट आहे सोलार एनर्जीवर. काय ते? सोलार एनर्जी. हा, ते म्हणजे हे अहो, सूर्याची किरणं असतात ना. हा, तेच तेच सांगत होतो मी तुला. आता मी रोज सकाळी ही सूर्याची किरणं अशी अंगावर घेतो. त्यातनं मी काय मिळवतो? शक्ती. कळलं? हे असे सूर्य नमस्कार घालून. अरे सूर्य नमस्कार म्हणजे सर्वांगाला व्यायाम, त्याचे फायदे अनेक. हे बघ, हे बघ, हे बघ. हा हा असा असा अंगठा पकडायचा. आणि मग अशी सूर्याची किरणं ही अशी अंगावर घ्यायची. गेला गेला. कुणाला माझ्या ज्ञानाची मुळी किंमतच नाहीये, किंमत नाही मला. काका कोण आहे? काय रे काय? काका मला प्रोजेक्ट करायचंय. मग कर ना. आपल्याला करायचंय. बरं कधी? आता 2 दिवस राहिलेत. नाही नाही 2 दिवस शक्य नाही रे. मला नुसतं प्रोजेक्टवर विचार करायला 2 दिवस लागतील. काका माझ्याकडे फार वेळ नाहीये. एक मिनिट काम कर. तुला माहिती ना माझ्या काय ओळखी आहेत. मी बाहेर जातो आणि कोणाला तरी घेऊन येतो. तो असा करून देईल तुझा प्रोजेक्ट. नाही, मला घरातल्या माणसांसोबतच प्रोजेक्ट करायचा, बाहेरच्या नाही. हो का? तो एक काम कर, 2 मिनिटं येतो. बरं मी फोन करून आलो. घाबरू नको, मी येतो. हा काका. आलो आलो. हॅलो. हा हॅलो बाबा, मी अथर्व बोलतोय. हा काय रे बाळा? बाबा माझा प्रोजेक्ट कसं पूर्ण होणार? हे बघ, मी संध्याकाळी घरी आलो ना की बघू. आता मी जरा घाईत आहे, माझा क्लास सुरू होतोय. हा पण तुम्ही मला मदत कराल का? हो, संध्याकाळी घरी आलो की बघू आपण. ओके चल, ठेवतो आता. नको मला कोणाची मदत. मी प्रोजेक्टच नाही करणार. नापास झालो तरी चालेल. हाय. अरे मानसीताई तू? येस. तुला काय झालं? चेहरा असा उपका झालाय? कोणी रागवलं का? नाही. मग स्वतःशीच काय बडबडत होता? काही नाही. सांग मला, कसला प्रोजेक्ट आहे? मी करते मदत. तुला कसं कळलं? आणि ते हुशार आहे ना म्हणून. सांग मला. सूर्यापासून मिळालेल्या एनर्जीचा आपण कसा वापर करतो यावर एक प्रोजेक्ट आहे. ओके. आणि तो मला दिवाळीनंतर लगेच द्यायचा होता. आणि फक्त 2च दिवस राहिलेत. व्हेरी गुड. म्हणजे आता काही करावी लागणार आपल्याला. बट डोंट वरी, एकदा ठरवलं ना की सगळा वेळ येत होतो. टेन्शन नको घेऊ. पण कसं करणार ताई? इंटरनेट, त्यावर सगळी माहिती चटकन मिळते. आणि आपण आपलं डोकं चालवूया. दिलंय ना देवाने. सो मला जी बेसिक माहिती आहे त्याप्रमाणे सोलार एनर्जी. थांब, माझ्याकडे जे मटेरियल आहे ना ते मी आणतो. तू इथेच बसा प्लीज. That's good. सुरू करूया. सो सन जो आहे ना तो एनर्जीचा बिगेस्ट सोर्स आहे आणि तो सुद्धा फ्री, राईट? पण आपण ना त्याचा हवा तितका वापर करत नाही. तर त्याचा वापर करून आपण खूप ऊर्जा निर्माण करू शकतो. इनफॅक्ट विंड आणि वॉटर पासून सुद्धा खूप इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊ शकते. पण तेही आपण करत नाही.
तो सनची एनर्जी युटिलाइज करायला आपण सोलार पॅनल्स वापरतो. तुला माहितीये कसं काम करतं ते ना सूर्याची किरण अब्झॉर्ब करतात आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट निर्माण होते. तुला माहितीये का सोलार कुकर्स पण मिळतात. ते ना सूर्याच्या किरणांपासून जी उष्णता मिळते ना त्याने भात शिजवता येतो आणि बाकी बरेच पदार्थ शिजवता येतात. डिड यू नो दॅट? येस. आणि ताई आमच्या शाळेत ना सोलार एनर्जीवर चालणारे दिवे पण दाखवले होते. त्यांना दिवसभर उन्हात ठेवायचं. वाव. मग ते सूर्याची एनर्जी ऑब्झर्व करतात. अंधार झाले की त्याला ऑन करायचं. ते पण फ्री मध्ये. आपल्याला बिल पण नाही भरावं लागणार. पण आपण हे सगळं कसं दाखवायचं? आपण ना एक बेसिक डिझाईन तयार करू आधी, मग बघू पुढे कसं जायचं ते. सो आपण काय करायचं, बघ इथे ना आपण असं एक विंडमिल दाखवूया. इथे सन दाखवूया. सनची रेज इथे जातात, इथून एनर्जी निर्माण होते. आणि ते घर दाखवूया. त्या घरात कसं दाखवूया, इथे सोलार कुकर दाखवूया की ते घर आहे ना सगळं सोलार एनर्जी कसं वापरतं असं करूया. तुला काढता येतो ना सन? हा. पेन्सिल दाखव. पेन्सिल दे मला. काही होणार नाहीये. अगदी हात हलका ठेवायचा. मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना प्लीज नाही म्हणजे नाही. दीपाली असं काय करतेस? काही होणार नाही, मी सांगते ना तुला. नेहमी मला मानसी मॅडमच इंजेक्शन देतात. मला खरंच खूप भीती वाटते हो. दीपाली असा हट्ट करून चालणार नाही. आणि इंजेक्शन कशासाठी चालले? का देतोय आपण? तुमच्याच हेल्थसाठी ना. तुम्हालाच लवकर बरं वाटावं म्हणून की नाही? हा हो मॅडम, पण मानसी मॅडम इतक्या हलक्या हाताने इंजेक्शन देतात ना, त्यांच्यासारखं इंजेक्शन द्यायला खरंच कोणाला जमत नाही हो. दीपाली एनफ. प्लीज मी त्यांनाच बोलवा ना. मी त्यांच्याशिवाय इंजेक्शन नाही घेणार प्लीज. हे बघा, लिसन टू मी. प्रत्येक पेशंटसाठी आमची काही ठराविक शेड्यूल्स असतात. त्यामुळे तुला आता ह्या वेळेला इंजेक्शन घ्यावं लागेल. प्लीज. मॅडम कबूल आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मानसी मॅडमनाच बोलवा ना प्लीज. मॅडम मी तुम्हाला सांगितलेलं ना, ह्या नेहमी अशाच करतात. मानसी मॅडम हव्या त्यांना फक्त. दीपाली यू नीड टू बी स्ट्रॉंग. असं काय करतेस? प्लीज मॅडम प्लीज. मॅडम नाही, मी सांगितलं ना प्लीज मी नाही घेणार तुमच्याकडून इंजेक्शन. मला मानसी मॅडमच हवे. काय झालं? काही प्रॉब्लेम? कूल डाऊन. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मानसी कुठे? का? काय झालं? ही पेशंट फक्त मानसीकडून इंजेक्शन घेते. अँड शी इज टोटली अवेअर ऑफ दिस. खरं तर आज तिने इथे आता या वेळेला असायला हवं होतं. ओ पण असं कधी होत नाही. मी तिला कॉल करू? प्लीज कर. आणि बघ पुढच्या 15 मिनिटात ती इथे यायला पाहिजे. हो मी बघतो. हाय हाय. ओह हाय. पुन्हा योगायोग. ऍक्च्युली मला ना खूप उशीर झालाय आणि रिक्षाही थांबत नाहीये कुठली. अरे वा. काय? अरे चा, मग बस ना, मी सोडतो ना तुला. सॉरी, अगं म्हटलेलं चालेल ना तुला? हां नो प्रॉब्लेम. बट नाही तुम्ही जा, कारण उगीच तुम्हाला फिरून यावं लागेल आणि मला माहिती आहे तुम्ही कुठे जाताय. नाही इट्स ओके. प्लीज नो फॉर्मॅलिटीज. बस ना, हॉस्पिटलला जायचं ना. आर यू शुअर? या प्लीज. रिंग वाजली. काय? रिंग वाजली का तुझ्या फोनची? ओह येस, माझं लक्षच नाही गेलं. ओ कट झाला. अरे जाऊ द्या, चला आपण निघूया. हो, कुठे जायचंय? हो हॉस्पिटलला सोडताय ना? अरे हो, चल चल चल. सुमित्रा देवी आहेत ना, त्यांचा ECG काढायचं आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांचे ब्लड रिपोर्ट्स मला मिळाले पाहिजे. ओके, ते फोन आल्यानंतर सांग मला. त्यांचं 3 नंबरच्या पेशंटला द्यायचं.
थँक्स अ लॉट. अगदी देवासारखे भेटलात तुम्ही मला. चला मी निघते आता. हो बाय. बाय. हॅलो, विक्रांतला सांग की मी आरामात भेटेन त्याला. हो हो चालेल. ओके बाय. बाय. काय खळी आहे. आय एम सो सॉरी आत्या. मला ना कळलंच नाही की. मलाही कळलंच नाही की असं न सांगता तू उशीर कसा काय केलास. आत्या मी घरी गेले होते आणि तिथे काय झालं की. घरी म्हणजे घरी गेल्यामुळे तुला उशीर झाला. आय एम शुअर अशी काही इमर्जन्सी नसेल घरी. नाही म्हणजे असती तर पहिला फोन मलाच आला असता आणि इथे वेळेवर यायचं सोडून तू घरी काय करत बसली होतीस. आत्या आय एम व्हेरी सॉरी. एक्सक्यूज मी दिस टाइम. म्हणजे काय झालं मी ना अथर. नो मानसी, हे हॉस्पिटल आहे मानसी. इथे लाईफ अँड डेथ सिच्युएशन्स असतात. कुठलाही एक्सक्यूज देण्यापूर्वी थोडासा विचार कर किंवा नाही दिलंस तरी देखील चालेल. पेशंटच्या तब्येतीपुढे इथे दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाहीये. राईट राईट. दीपालीची इंजेक्शनची वेळ होती. तू विसरलीस. यू आर टोटली अवेअर. तुझ्याशिवाय ती दुसऱ्या कुणाकडूनही इंजेक्शन घेत नाही. बिकॉज तिला इंजेक्शनचा फोबिया आहे. ती सारखी म्हणत होती मला फक्त मानसी इंजेक्शन देणार, मानसी इंजेक्शन देणार म्हणून. किती गोंधळ घातला तिने. आणि कुणाकुणाला सांभाळायचं इथे. आय अंडरस्टँड. नो, आधी वाटलं होतं मला तसं, पण आता नाही वाटत तसं. आणि आपल्याला आपल्या प्रोजेक्ट विषयी बोलायचं होतं. मी वेळ काढून ठेवला होता. माझा वेळही गेला फुकट. आणि प्रोजेक्ट तर वेळेवर झालंच पाहिजे. आय एम सॉरी आत्या. नो, इट्स ऑफ नो यूज मानसी. हे बघ, जबाबदारी एकदा घेतली ना की जीव गेला तरी ती पार पाडायची असते. एस्पेशली या नोबल प्रोफेशन मध्ये. आणि पुढच्या वेळेस जर असं झालं ना तर एक्सक्यूज द्यायला येऊच नकोस. मला कळेल काय करायचं ते. फक्त सिन्सिअर माणसं हवी आहेत मला इथे. आज उशिरापर्यंत थांबणार आहेस का? कामात तरी लक्ष आहे की नाही? हो ऑफकोर्स. माझं पूर्ण लक्ष आहे कामात विक्रांत. अगं घाबरतेस काय? मी विचारतोय, आत्या नाही. त्या खूप चिडल्या आहेत माझ्यावर. त्याचंच वाईट वाटतंय मला. तरी मी तुला सांगितलं होतं आत्या खूप डेंजरस आहे, पण तुलाच तिचा राग माहित नव्हता. नाही, माझंच चुकलं. मीच ऍक्च्युली वेळेत यायला हवं होतं. पण तिथे घरी. मानसी रिलॅक्स रिलॅक्स. ओके रिलॅक्स. हे बघ, एक दिवस आत्याचा ओरडा बसला म्हणून इतकं वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. नाही तसं नाही, पण माझ्याकडनं ही चूक व्हायलाच नको होती विक्रांत. आत्यांचं बरोबर आहे. आय हॅव लेट हर डाऊन. हे बघ, आत्याला काम सोडून दुसरं काहीही दिसत नाही, त्यामुळे ती अशी चिडचिड करते. पण तू का रडतीयस? आणि आत्याला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत म्हणून तुझ्यावर चिडली ती. हे बघ, आत्याचा विश्वास आहे तुझ्यावर. हे बघ, आजार बरा करायचा असेल तर कधी कधी कडू औषध द्यावं लागतं की नाही? मग आत्यानं तुला कडू औषध दिलं असं समज. ओके? अगं आता तू लहान बाळासारखं काय रडतीयस?